नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फीट येणे, आकडी येणे किंवा मिरगी या असंख्य नावांनी एक व्याधी आपण ओळखतो आणि त्या व्याधीचं नाव आहे अपस्मार किंवा एपिलेप्सी. खरं तर या व्याधीवर पूर्णपणे उपचार पद्धती शक्य आहे, परंतु याविषयी समाजात काही गैरसमज आहेत आणि म्हणूनच याविषयीची माहिती समजून घेणं, त्याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला मिळणं तितकंच गरजेचं आहे. या एपिलेप्सीशी संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 12 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा याच निमित्ताने आजच्या भागात सुद्धा आपण याविषयी माहिती घेणार आहोत. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत मैत्री एपिलेप्सीशी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये 2 सखी उपस्थित आहेत. आज आपल्या बरोबर आहेत संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक यशोदा वाकणकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आज आपल्यावर दुसरी सखी आहे चाइल्ड रेज या संस्थेच्या संस्थापिका कविता शानबाग. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं देखील मनापासून स्वागत करते. ह्या व्याधीविषयी नक्कीच आपल्याही मनात काही शंका आहेत, प्रश्न आहेत, ते आपण त्यांना विचारणार आहोत. पण तत्पूर्वी सर्व रसिक प्रेक्षकांना आधी त्यांची मनापासून ओळख करून देते. सर्वात आपण सुरुवात करूया यशोदा मॅडम पासून. यशोदा वाकणकर मॅडम संवेदना फाउंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप या संस्थेच्या संस्थापक संचालक, कमर्शियल आर्टिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. यशोदा मॅडम स्वतः एपिलेप्सी व्याधीने ग्रस्त होत्या, मात्र यातून पूर्ण बरं झाल्यानंतर त्यांनी ही संस्था सुरू केली आणि अनेक जणांना याबाबत ते आता मार्गदर्शन करतात. एपिलेप्सी विवाह मंडळ, गरिबांसाठी एपिलेप्सी औषध मदत योजना असे अनेक उपक्रम गेले 20 वर्ष सातत्याने त्या राबवत आहेत. त्यांच्या वडिलांकडून अर्थात डॉक्टर अनिल अवचट यांच्याकडून लिखाणाचा वारसा घेत त्यांनी मैत्री एपिलेप्सीशी हे पुस्तक सुद्धा लिहिलं आणि 2023 मध्ये या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झालाय. मॅडमना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. आज मैत्री एपिलेप्सीशी या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते. तसंच आज आपल्या बरोबर दुसरी सखी आहे, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कविता शानबाग मॅडम. BA सायकोलॉजी, B.Ed स्पेशल एज्युकेशन, MS समुपदेशन, आर्ट बेस्ड थेरपिस्ट. रिझर्व्ह बँकेतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्या सुद्धा स्वतः एपिलेप्सी व्याधीने ग्रस्त होत्या, परंतु यातून बाहेर आल्यानंतर अनेक लोकांसाठी समाजात याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी त्या सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. चाइल्ड रेज नावाची संस्था सुद्धा त्यांनी सुरू केली. जर्नी टू एम्पॉवरमेंट हे पुस्तक 2004 साली त्यांचं प्रकाशित झालं. त्यानंतर त्याच्या 3 आवृत्त्या निघाल्या. आज त्याही आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडमना सुद्धा अनेक पुरस्कार दिले गेले आहेत. पुन्हा एकदा स्वागत करते मॅडम. आजचा आपला विषय आहे मैत्री एपिलेप्सीशी. तेव्हा आता वेळ न घालवता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. अगदी सर्वात पहिलाच प्रश्न मला वाटतं हा विचारावासा वाटतो मला यशोदा मॅडम आपल्याला, की आपण जेव्हा अपस्मार शब्द म्हणतो किंवा मग एपिलेप्सी हा शब्द उच्चारतो, तसंच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फीट येणं, आकडी येणं असे शब्दप्रयोग ऐकतो, तर ह्याचा नक्की अर्थ काय किंवा ही व्याधी नक्की काय आहे, काय सांगाल आपण? ओके. एपिलेप्सी या शब्दाचा अर्थ हा ग्रीक शब्द आहे, पण आपण मराठीतून बोलतो त्याला फीट येणं असं म्हणतो किंवा फेफरे, आकडी असं सुद्धा शब्द त्यासाठी वापरतो. हिंदीमध्ये याला मिरगी के दौरे म्हणतात. तर ही एक मेंदूची व्याधी आहे. म्हणजे कसं असतं की आपल्या मेंदूत एक सतत विद्युत प्रवाह सुरू असतो आणि मेंदू आपल्याला सूचना देत असतो, पण त्या विद्युत प्रवाहात कधी कधी अडथळा येतो आणि त्या एका क्षणापुरता मेंदू आपल्याला सूचना नाही देऊ शकत आणि म्हणून माणसाचा स्वतःवरचा तोल जातो त्या एका क्षणापुरता आणि तो परत सुरळीत सुरू होतो. आणि तसं असल्यामुळे तो जो तोल जातो तसं कधी जर एकदा झालं तर ती एपिलेप्सी असेलच असं नाही, पण असं जेव्हा माणसाला वारंवार व्हायला लागतं तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर अनेक त्याच्या टेस्ट करतात आणि मग ते डायग्नोज करतात की ही एपिलेप्सी आहे. तर ती एपिलेप्सीची व्याधी असते. आणि कसं असतं की ह्या बाबतीत याला खूप आस्पेक्ट आहेत, की जसं की लोकांना वाटतं की देवाचा कोप, भूतबाधा असं सगळं आहे, आपण त्याविषयी बोलूच. पण ही मुळात मेडिकल डिसऑर्डर आहे आणि याच्यावर उपचार घेणं शक्य आहे.
मला वाटतं आणि तुम्ही जो मगाशी आत्ता उल्लेख केलात बोलताना की क्षणापुरतं हे होतं पण त्यानंतर सगळं पूर्ववत होतं, तर ही एक महत्वाची बाजू या व्याधी संदर्भात आपल्याला म्हणता येईल. आता कविता मॅडम आपल्याकडे येते की जर साधारण आपण आकडेवारीचा विचार केला की एपिलेप्सी या व्याधीने ग्रस्त असणाऱ्यांच्या आकडेवारीचा, तर ती साधारण किती आहे आणि याची कारणं किंवा लक्षणं आपल्याला काय जाणवतात, काय सांगाल आपण? एक तर मला अजून एक जोडावंसं वाटतं की ह्यालाच म्हणजे अपस्मार, फिट येणं आणि ह्याला अजून एक शब्द आहे सीजर डिसऑर्डर, ज्याला आपण म्हणतो. कारण बऱ्याचदा जेव्हा डॉक्टर म्हणतील की सीजर डिसऑर्डर असं सुद्धा वापरतात. तर ही जी अपस्मार किंवा फिट येणं ही जी संख्या आहे, असं मानलं जातं की 100 एक व्यक्तीला फिट येते आणि 26 व्यक्तींमध्ये एक व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर एकदा तरी फिट येऊन जाते. तर अशी ही आकडेवारी आहे. म्हणजे आता साधारणपणे आपण जर बघितलं तर जगभरामध्ये आता 50 दशलक्षाहून अधिक लोकांना ह्या एपिलेप्सीचा किंवा अपस्मार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि भारतामध्ये बघितलं तर 10 दशलक्षाहून अधिक व्यक्तींना अपस्मार आहे. म्हणजेच आपल्याला त्यावरून लक्षात येईल की ह्या विषयावर आपल्याला किती काम करायचं आहे. बरोबर. आणि आता आपण ह्याच्याकडे जाऊ. लक्षणं काय आहेत, प्रकार काय आहेत. तर साधारणपणे लोकांना एक मोठी फिट येणं, ज्याला आपण ग्रँडमाल मेडिकल टर्म्समध्ये आपण टॉनिक क्लॉनिक सीजर किंवा ग्रँडमाल सीजर म्हणतो, म्हणजे मोठी फिट ज्याच्यामध्ये माणसाची शुद्ध हरपते. आणि जास्त करून जर लोकांना आपण विचारलं की तुम्हाला फिट येणं म्हणजे काय माहिती आहे का, तर बरेचदा लोक हेच सांगतात की हो, तो माणूस शुद्ध त्याची हरपते आणि तो तोंडातून फेस येतो, तो जमिनीवर पडतो आणि एक साधारण 2-1 मिनिटांनी हातपाय ताठरले जातात आणि 2-1 मिनिटांनी तो परत पूर्ववत होतो. तर हा झाला एक प्रकार जो आपण जास्त करून सर्वसामान्य लोकांना जो माहीत असतो. पण जो बऱ्याच वेळेला दुर्लक्षिला गेला जातो तो आहे छोटी फिट, म्हणजे कॉम्प्लेक्स पार्शल सीजर ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा त्या व्यक्तीची फक्त तंद्री लागते. म्हणजे तो शून्य मनस्क होऊन असा एकटक कुठेतरी बघत राहतो किंवा असं त्याच्या फक्त ओठांच्या हालचाली होतात, पोटावरून हात फिरवत राहतो. म्हणजे त्याच्यावर त्याचा ताबा नसतो आणि त्याची पूर्णपणे शुद्धही जात नाही, पण त्याला कळेलच असं नाही. तर हे झाले प्रकार. आणि त्याच्यामध्ये अजून थोडे पोट प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे काही न सूचना न मिळता ती व्यक्ती अशी धाडकन जमिनीवर कोसळू सुद्धा शकते. म्हणजे हे असे बरेच वेगळे वेगळे प्रकार आहेत आणि त्याप्रमाणे मग आपले न्यूरोलॉजिस्ट किंवा मेंदूतज्ञ त्याची उपचार पद्धती ठरवतो. बरोबर. आणि लक्षण हे कशामुळे होतं, म्हणजे तुम्ही विचारलं तर बऱ्याचदा बाळाला जर लहानपणापासून जर फिट येत असेल तर ताप आलेला असतो, ताप मेंदूमध्ये चढतो. म्हणून आपण बऱ्याच वेळेला सगळ्या म्हणजे आयांना घरच्या म्हणजे पालकांना सांगतो की मुलाच्या पट्टी ठेवा, ताप डोक्यामध्ये चढता कामा नये. किंवा एखादी संसर्गजन्य रोग झाला किंवा कावीळ सारखं असं काही हे झालं तर त्यामुळे सुद्धा हे वाढतं, शक्यता वाढते. आणि अपघात. म्हणून बऱ्याचदा आता हल्ली कशासाठी हेल्मेट घालणं का महत्वाचं ठरलेलं आहे, हे ह्याच कारणामुळे की मेंदूला इजा होऊ नये म्हणून यासाठी ही सगळी उपाययोजना केली आहे. नक्कीच. मला वाटतं आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला हे प्रकार समजावून सांगितलेत. कारण तुम्ही म्हणलात तसं बऱ्याच अंशी फिट येणं म्हणजे काय विचारल्यावर आपल्याला एक उत्तर मिळतं, पण त्याचा एक माइल्ड सुद्धा प्रकार आहे की जो कदाचित आपल्या लक्षात येत नाही. आणि मॅडमनी सांगितलं आपल्याला त्या पद्धतीने जर आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली तर ते कदाचित निदान व्यवस्थित होऊ शकेल. आता मी यशोदा मॅडम आपल्याकडे येणार आहे की आपण म्हणतोय की याच्यावर उपचार शक्य आहे आणि यातून पूर्णपणे बाहेर येणंही शक्य आहे. तर आपण या उपचार पद्धतीविषयी आम्हाला काय माहिती द्याल, काय सांगाल? ओके. तर घरी समजा कोणाला अगदी माइल्ड फिट आली किंवा मोठी फिट आली किंवा चक्कर आली
तरी पहिलं आपण डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आणि एपिलेप्सी किंवा अशी फिट आल्यावर जनरली आपण न्यूरोलॉजिस्टकडे जातो, म्हणजे मेंदूतज्ञ. काही जण सायकॅट्रिस्टकडे सुद्धा जातात किंवा काही जण जी लहान बाळं असतात त्यांना घेऊन पेडियाट्रिशियनकडे पण जातात. तर आपण कुठेही गेलो तरी डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आणि आपले मेंदूतज्ञ आपल्याला जी औषधं लिहून देतात तर ती घेणं खूप गरजेचं आहे. तर कसं असतं की ह्या सगळ्याबरोबर आम्ही नेहमी म्हणतो की आपण औषधं घेणं गरजेचं आहेच, पण त्याकडे पॉझिटिव्हली बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि घरातलं वातावरण नॉर्मल ठेवणं पण गरजेचं आहे. आणि या बाबतीत मी अजून एक गोष्ट सांगेन की आपण मेंदूतज्ञाकडे जातो आणि ते औषधं लिहून देतात तर ती कधीही आपल्या मनाने बंद करायची नाहीत. त्यांनी जी लिहून दिली आहेत ती रेग्युलर घ्यायची. त्यांनी जशी समजा दिवसातनं 2दा असेल किंवा 3दा असेल तर ती वेळ ठरवून घेऊन त्या ह्याच्याप्रमाणे नियमित घेणं गरजेचं आहे. आणि ते जे सांगतील त्या सगळ्या टेस्ट करणं गरजेचं आहे, की ती EEG असो की MRI असो, तर ते सगळं करणं पण गरजेचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की आपण स्टार पेशंट बनावं, की जसं डॉक्टर सांगतोय ते छानपणे ऐकायचं आणि ते छानपणे करायचं. आपण जर स्टार पेशंट छान बनलो तर आपण त्याच्यात उपचारही छान घेऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर मी आता आमच्या सगळ्यांच्या अनुभवातनं हे पण ऍड करीन की नुसती ट्रीटमेंट घेणं नाही तर मनाची प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी, घरातलं छान वातावरण हे पण सगळं या ट्रीटमेंटच्या बरोबरीने अतिशय गरजेचं असतं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं या विषयी आपल्याला बोलायचंय आणि अधिक जाणून घ्यायचंय, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय मैत्री एपिलेप्सीशी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत यशोदा वाकणकर मॅडम आणि कविता शानबाग मॅडम. ब्रेक पूर्वी मुळात अपस्मार म्हणजे काय किंवा त्याची लक्षणं काय, त्याची आकडेवारी काय हे आपण समजून घेतलं होतं. आणि आता मला त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे. यशोदा मॅडम, तुमच्या बोलण्यातून एक उल्लेख आला की या व्याधीशी लढत असताना कुठेतरी आपली पॉझिटिव्हिटी किंवा प्रसन्न वातावरण, कुटुंबातलं प्रसन्न वातावरण हे फार गरजेचं आहे. तर मला ह्याच दृष्टिकोनातून विचारायचं आहे की आपण सुद्धा काही काळ ही व्याधी अनुभवलेली आहे, तर साधारण त्यावेळेला आपल्या कुटुंबातून आपल्याला आधार कसा मिळाला आणि साधारण केव्हापासून आपल्याला हा त्रास होता, काय सांगाल? ओके. आता तुम्ही म्हणलात तर काही काळ, याचा अर्थ खरं तर 23 वर्ष अनुभवलंय मी. तर मी हे जरूर सांगेन की मला वयाच्या 7व्या वर्षी एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. म्हणजे तोपर्यंत मला कुठलाही आजार नव्हता. मी अतिशय सुदृढ होते. घरी अतिशय छान वातावरण, माझ्या शाळा वगैरे सगळं छान चालू होतं. पण मी 7 वर्षाची असताना एकदा शाळेतून आले घरी आणि त्या दिवशी म्हणजे कारण असं काहीच हे नव्हतं, पण मला खूप मोठी चक्कर आली. अर्थात मला ते कळत नाही, पण मला नंतर घरातल्यांनी सांगितलं की ती खूप मोठी फिट आली आणि मी खाली पडले आणि माझी शुद्ध हरपली. तर तेव्हा माझी काकू घरी होती, तर सगळे जे होते त्यांनी मला रिक्षात घालून डॉक्टरकडे नेलं. आई बाबा सुद्धा तिथे आले. तर हे मी 7 वर्षाची असताना झालं. आणि मग नंतर संध्याकाळी मी नॉर्मलला आले, पण बोलायला लागले सगळ्यांशी वगैरे. तर मग तो दिवस होता, त्या दिवसापासून मला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. म्हणजे आई त्या बाबतीत माझी म्हणायची की तू पूर्ववत नॉर्मलला आलीस हे आमच्या दृष्टीने चांगलं होतं की तुझ्या ह्याच्यावर काही बाकी हानी झाली नव्हती. पण मला नियमित फिट्स सुरू झाल्या. तर त्या काळी लहानपणी मला महिन्यातनं 10-12 वेळा वगैरे पण यायच्या किंवा कधी कधी 4-5 वेळा, आणि ते सलग सुरू राहिलं. म्हणजे माझ्या आयुष्यातल्या त्या 23 वर्षातला असा एकही महिना नव्हता की ज्या महिन्यात मला फिट आली नाही. तर त्याच्यामुळे पण अर्थातच माझ्या आईबाबांनी, म्हणजे मगाशी तुम्ही म्हणलात तसं की डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांनी घरात इतकं छान वातावरण ठेवलं होतं की बस, म्हणजे त्याचं मी वर्णनच करू शकत नाही, इतकं छान वातावरण. त्यांनी मला अतिशय नॉर्मल मुलीसारखं वाढवलं. कुठेही जराही काही कमी पडू दिलं नाही. उलट मीच जर कधी हट्ट केला की आई आज मला जरा फिट येईल, बहुतेक मी शाळेत नाही जात, तर आई मला तसं काही करू नाही द्यायची. की सगळं नॉर्मल असलं पाहिजे, नॉर्मल मुलासारखं. तर त्याच्यामुळे लहानपणी सुद्धा मी म्हणायचे की मला महिन्यातनं 1 दिवस फिट आली तरी सुद्धा उरलेले 29 दिवस माझे आहेत, ते मी छान जगेन. तर त्याच्यामुळे आईबाबांनी मला हे शिकवलं की आपल्याकडे काय नाही त्यापेक्षा काय आहे ते बघायला शिकलं पाहिजे.
जरी मला एपिलेप्सीमुळे पोहण्यावर बंधन आलं तरी सुद्धा आई म्हणायची इतर अनेक असे खेळ आहेत की जे तू खेळू शकतेस, सायकलिंग करू शकतेस आणि इतर अनेक काय काय करू शकतेस. तर अशा त्या पॉझिटिव्ह वातावरणामुळे मी खूप छान एपिलेप्सी सहित जगले. त्यांनी मला औषधं घ्यायला शिकवली, ती सुद्धा मी खूप आनंदाने औषधं घेतली. आणि तर ह्या पॉझिटिव्हिटीमुळे मी एपिलेप्सी सहितच पुढे मोठी झाले आणि त्याच्यातच काय नाही मला वाटतं. आणि आज तुम्ही इथे आहात आणि याचं कारणही हे आहे की हा तुमचा जो तुम्ही म्हणलात तसं की त्याच्या सहित जगून आपल्याला काही वेगळं करता येऊ शकतं, तर तो काही अडचण किंवा अडथळा नाही आहे आयुष्यातला. तर ही गोष्ट फार महत्वाची आणि यांच्या उदाहरणावरून आपल्याला समजलं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, एखाद्या व्यक्तीची फीट गेली किंवा अपस्मार संपला ही ह्याची लक्षणे कोणती आहेत? बर बर. त्यांचा प्रश्न आहे की आता तो त्रास होत नाहीये, हे साधारण कसं ओळखावं किंवा याविषयी आपण काय सांगाल? तर म्हणजे तेच की आता आम्ही म्हणतो जनरली आमच्याकडे कोणी भेटायला येतं तर आम्ही म्हणतो की तुम्हाला शेवटचा त्रास कधी झाला होता. तर तो समजा जर काही लोक म्हणतात ना त्याला 1 महिना झाला किंवा 1 वर्ष झालं तर तो शेवटचा त्रास, म्हणजे त्याच्या पुढे आपण असंच म्हणू ना की तो फक्त त्यावर एक आहे की आपण त्यासाठी आपल्या मनाने औषधं थांबवायची नाहीत. आपण डॉक्टरकडे नियमित फॉलोअप घेणं त्यासाठी गरजेचं आहे. किंवा आपण समजा काउन्सिलरकडे जात असू तर तेही नियमित करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे एपिलेप्सी असताना सुद्धा आपण जे जे नियम स्वतःसाठी पाळतोय तर तेही सतत पाळत राहणं ते डिसिप्लिन लाईफस्टाईल आहे, तर ती सुद्धा आपण पाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुला ऍड करायचं? बहुतांशी आपले न्यूरोलॉजिस्ट किंवा मेंदूतज्ञ जे आहेत ते असं सांगतात की ही जी आपली औषधं आहेत ती 3 वर्ष तरी किमान चालू ठेवतात आणि त्यानंतर मग हळूहळू ते कमी करत आणतात. आणि त्यानंतरही आपल्याला जर काही त्रास नाही झाला तर मग ते अगदी सुरक्षितपणे ते असं म्हणतात की आपल्याला आता त्रास होण्याची शक्यता कमी आहे. पण तरी सुद्धा म्हणजे आपण ही शक्यता कधी नाकारू शकत नाही की नंतर कधी हा त्रास अगदीच पूर्णपणे बंद होईल म्हणून. पण तरी सुद्धा असं मानलं जातं की 3 वर्षानंतर जर 3 वर्ष जर आली नाही तर आपण असं मानू शकतो. नाहीतर बऱ्याचदा असं आपले मेंदूतज्ञ असे म्हणतात की जो शेवटचा त्रास झाला तेव्हापासून परत 3 वर्ष आपल्याला औषधं घ्यायची आहेत. बरोबर. सो हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. या दोघींच्या म्हणण्याप्रमाणे एक सातत्य औषधांचं किंवा डॉक्टरांचा त्या बाबतीतला नेहमीप्रमाणे घेतलेला सल्ला हा महत्वाचा आहे. त्याच्यात मी अजून एक गोष्ट ऍड करीन की काही लोकांना डॉक्टर्स असं औषधं कमी करून बघतात पण त्यांना परत फीट आल्यावर त्यांना परत सुरू करावे लागते. तर त्याच्यामुळे काही लोकांना डॉक्टर सांगतात की तुम्हाला लाईफ लॉंग घ्यावी लागेल. पण यासाठी तुम्हाला एकदम घाबरून जायचं काहीच कारण नाही की जसं ज्यांच्या घरी बीपीचा त्रास असतो ते लाईफ लॉंग घेतात औषधं. पण एपिलेप्सी सुद्धा समजा तुम्हाला असेल आणि तुम्हाला लाईफ लॉंग घ्यावी लागली औषधं तरी त्यात काहीच वावगं नाही, तर ती जरूर घ्यावीत. जर ती औषधं घेऊन तुम्ही छान राहणार आहात, एक छान मोकळं आयुष्य जगू शकणार आहात तर ती जरूर घ्यावीत असं मी म्हणेन. नक्कीच नक्कीच. आणि हे फार महत्वाचं आहे मला वाटतं या दृष्टिकोनातून. आपल्याला फोन येतोय पुन्हा एक. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, शिवानंद वसेदार बोलतोय मी. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता काही मुलं जी असतात त्यांना मेंदूला ताप चढल्यानंतर त्यांना फीट येते असं म्हणतात. पण काही मुलं असं आहेत की त्यांना म्हणजे जन्मतात त्यांच्या वडिलांना बी असं होतं, मुलगाला बी आहे. मग ह्या पुढे सुद्धा त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या सुद्धा मुलांना सुद्धा असं होतंय असं ऐकायला मिळालं आहे. मग हे खरं आहे काय? आणि तेवढं नव्हते आता सध्या जे फिटचा आजार असल्यामुळे त्यांना 5 वर्ष जपावं लागते, औषध उपचार घ्यावं लागते म्हणतात. मग त्या औषधामुळे त्या मुलांच्या मेंदूवर परिणाम होतोय, म्हणजे ते जरा मग दट होतात असं ऐकायला मिळालंय. मग त्यासाठी आपण मग काय केली पाहिजे आणि त्या मुलांना किंवा त्या पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा एक प्रश्न आहे. नक्कीच. मला वाटतं दोन्ही त्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत. किंवा माझ्याही हे प्रश्न मनात होतेच. तर आपण आधी यशोदा मॅडमकडे येऊया मग कविता मॅडमकडे येऊया की त्यांचा प्रश्न होता की ताप आल्यानंतर ताप चढून फीट येते असं आपण ऐकतो, तर ते साधारण कितपत खरं आहे किंवा अनुवंशिकता हा एक कारण हा एक मुद्दा असू शकतो का? काय सांगाल आपण? तर ताप येतो का त्याबद्दल त्यांनी विचारलं तर त्याला एक फेब्राईल सीजर असं म्हणतात. तर ते अनेक मुलांच्या बाबतीत घडू शकतं
की त्यांना लहानपणी मूल लहान असताना ताप आला आणि फीट आली, पण ते अनेकदा काही वर्षांनी हळूहळू बंद होतं. अर्थातच तसं जरी झालं तरी आपण लगेच डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आणि डॉक्टर जे सांगतील त्या टेस्ट किंवा औषधं ते लगेच घेणं गरजेचं आहे. पण या फेब्राईल सीजर्स होणं हे कॉमन आहे आणि ते हळूहळू बंद होतात, हे पण त्याच्यातले अगदी कॉमन आहे. काही जणांना तो त्रास राहतो नंतर, पण तरी सुद्धा आम्ही जसं म्हटलं की त्यासाठी नियमित उपचार घेणं, एक लाईफस्टाईल, पालकत्व हे सगळंच त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आणि अनुवंशिक याबद्दल त्यांनी जे विचारलं तर ते फार कमी पर्सेंट लोकांच्या बाबतीत ते अनुवंशिक असतं. जास्तीत जास्त जणांच्या बाबतीत तसं काहीच कारण नसतं. अगदी सगळं चांगलं चालू असताना किंवा घरात कोणाला काही त्रास नसताना अचानक एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला, हे सुद्धा याची पण खूप उदाहरणं दिसत असतात. तर त्याच्यामुळे हे आपण अनुवंशिकच आहे याची खूप कमी पर्सेंट हे असतं. आणि काही काहींना वेगळी कारणं होतात, जसं मगाशी कविता म्हणाली तसं, की काही समजा ऍक्सिडेंट झालाय त्याच्यामुळे सुरू झालंय किंवा वेगळं काही कारण झालंय त्याच्यामुळे सुरू झालंय, मूल खाली पडलंय, खेळताना झालंय, तर अशी पण कारणं कधी कधी असू शकतात. किंवा मेंदूची वेगळी काही व्याधी झाली आणि त्यामुळे सुरू झालंय, असंही होऊ शकतं. आणि मला वाटतं त्यांचा अजून एक प्रश्न होता की हे जे आपण उपचार पद्धती घेतोय किंवा औषध उपचार चालू आहेत, तर याचे काही परिणाम आपल्या शरीरावर होतात का? कविता मॅडम काय सांगाल? आताची जी औषधं आपण बघतो त्याचे खूपच कमी दुष्परिणाम होतात. म्हणजे इतकं आता प्रगत होत चाललेलं आहे वैद्यकीय शास्त्र की त्याचे परिणाम खूप कमी प्रमाणावर होतात. आम्ही जेव्हा आमची औषधं जेव्हा होती तेव्हा खूप आम्ही पण हे अनुभवलेलं आहे की खूप झोप यायची आणि म्हणजे एक प्रकारची ग्लानी अशी यायची. पण तेव्हा डॉक्टर नेहमी सांगायचे की तुम्हाला जे काही होते ते ताबडतोब आम्हाला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही तुमची औषधं बदलून देऊ. सो असं जर काही लक्षात आलं की आपल्याला मुलाच्या कार्यक्षमतेवर जर काही परिणाम होतोय तर आपल्याला हे ताबडतोब आपल्या जे कोणी आपले डॉक्टर आहेत त्यांना कळवणं खूप महत्वाचं आहे. समजा त्याचं शाळेमध्ये आहे तर त्याचा अभ्यास म्हणजे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये किंवा त्याला कळायला त्रास होतोय तर ते जरा सांगणं किंवा शाळेमध्ये नेहमी शिक्षकांच्या संपर्कामध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. मी याच्यात एक ऍड करेन की प्रत्येकाने आपली एक वही करणं गरजेचं आहे, एक डायरी करणं गरजेचं आहे, एपिलेप्सी विषयीची डायरी. तर त्याच्यात समजा ते मूल असेल तर पालकांनी नोंदी ठेवणं गरजेचं आहे किंवा आपण मोठे असलो तर आपण स्वतः सुद्धा नोंदी ठेवू शकतो. की एक चार्ट करावा की ज्याच्यात आपण 31 महिन्याच्या हे घालतो तारखा आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च असे हे घालतो. तर त्या चार्टमध्ये समजा जानेवारीच्या 3 तारखेला फीट आली तर तिथे गोळा करावा. समजा 2 वेळा आली तर 2 हे करावेत. म्हणजे एका अख्ख्या चार्टमध्ये आपल्याला वर्षभरात किती वेळा त्रास झाला आणि प्रत्येक महिन्यात किती त्रास झाला हे कायम डॉक्टरला लगेच समजतं आपण दाखवल्या. त्यामुळे आपण सुद्धा आदर्श पेशंट किंवा आदर्श पालक असणं गरजेचं आहे की ही नोंद ठेवणं. तसंच त्या डायरीत आपण जे ऑब्झर्वेशन्स करतो, मुलांचे जे निरीक्षण करतो की त्याला सध्या हे समजत नाही, त्याला ते समजत नाही, जसं आता कविता म्हणाली तसं, त्याची पण आपण नोंद ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण ते प्रश्न विचारायला विसरून जातो. कधी कधी डॉक्टरना वेळ पण नसतो, त्यामुळे आपण पण गडबडीत ते विचारायचं राहूनच जातं. तर मी नेहमी म्हणते की जे तुम्ही निरीक्षण कराल त्याची नोंद ठेवा. शिवाय डॉक्टरला काय काय विचारायला पाहिजे हे तुमच्या मनात जे प्रश्न येतील ती प्रश्न पण कायम लिहून ठेवा, म्हणजे त्यांच्याकडे गेल्यावर तुम्ही ते नेहमी विचारू शकाल. नक्कीच. मला वाटतं फारच महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की एक स्वयंशिस्त याबाबत किती गरजेची आहे. तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे की या नोंदी आपल्याकडे असतील आणि हळूहळू आपल्यालाही ते एक जाणवायला लागते, अरे हो आपल्याला हा त्रास आधी झाला होता आणि आता इतके महिने हा झालेला नाहीये. तर कुठेतरी हे सुद्धा एक मनाला एक समाधान असतं. तर त्याबाबत मॅडम म्हणाला तो मुद्दा सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवण्यासारखा आहे. कविता मॅडम, मला तुमच्याकडे हे करेन जोडेन की आता हल्ली आपल्याकडे खूप सोय चांगली आहे की आपल्या सर्वांकडेच मोबाईल फोन असतात. तर जेव्हा कधी फिट वगैरे येईल तर तेव्हा ती फिट जर आपण रेकॉर्ड करू शकलात तर ते किती वेळ आली आणि नेमकं म्हणजे कसं झालं. कारण बऱ्याचदा डॉक्टर कधी कधी विचारतात की मुलाची मान कशी वळली किंवा नेमकं काय झालं आणि तेव्हा मग पालक काही सांगू शकत नाहीत. तर अशा वेळेला मग आपली ही जी आपण मोबाईलवर रेकॉर्ड करतो वगैरे, तर अशा सगळ्या नोंदी
या खूप महत्वाच्या ठरतात. तर हाही एक मुद्दा महत्वाचा आहे. नक्कीच. मला पुढच्या मुद्द्याकडे यायचंय, पण एक कार्यक्रमात फोन येतोय तत्पूर्वी तो घेऊया. आपल्याला प्रश्न विचारतायत दादा उबाळे अहमदनगरहून. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे पुरुषांना किंवा स्त्रियांना फिट वेगवेगळ्या कारणामुळे येत असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर त्यांना इतर कुठला त्रास होऊ शकतो की नाही याबद्दल सांगा. बर. त्यांचा प्रश्न आहे की याच्यावर उपचार घेतल्यावर इतर काही समस्या उद्भवू शकतात का नाही? आपल्या दोघींच्या अनुभवावर काय उत्तर द्याल यशोदा मॅडम? म्हणजे मी असं म्हणेन की हे प्रत्येक व्यक्तीनुसार यात फरक असेल, कारण कुणाची प्रकृती कशी आहे, कुणात बाकी काही प्रॉब्लेम आहेत का नाही, ह्यावर याचं हे असू शकेल, उत्तर असू शकेल. कुणाला काय होईल हे आपण असं जनरलाइज सांगू शकत नाही, पण होऊ शकतो की जर कुणाला एक थोडा IQ कमी आहे, कुणाला मतिमंदत्व आहे आणि त्याला त्रास होतोय, तर त्याला त्याच्यावर पण लाईफस्टाईलवर परिणाम होतो किंवा नॉर्मल माणसाच्याही लाईफस्टाईलवर परिणाम होतो, ह्या असंही होऊ शकतं. पण मी जसं म्हटलं की त्या व्यक्तीचं वय काय आहे यावरही ते अवलंबून आहे. ॲडोलसन्स असतात त्यांच्यावरही म्हणजे परिणाम होऊ शकतो. कधी कधी त्यांच्यात लिथार्जिकपणा, जरा आळस येतो मुलांमध्ये किंवा एक उत्साह जातो, थोडंसं निराशाजनक वाटू शकतं मुलांना, हे सगळं असतं. पण यावर उपाय म्हणून मी असं सांगेन की सगळीकडे काउन्सिलिंग उपलब्ध असतं, सायकोलॉजिस्ट असतात सगळीकडे, तर काउन्सिलिंग जरूर घ्यावं. की समजा एखाद्या मुलामध्ये खूप आळस आलाय की तो आजकाल किंवा अभ्यासात मागे पडतोय, तर डॉक्टरला सुद्धा हे प्रश्न विचारावेत आणि आपल्या गावी किंवा आसपास कुठे काउन्सिलर्स असतात तर त्यांनाही जरूर कॉन्टॅक्ट करावा किंवा काउन्सिलिंगसाठी नियमित जावं. एकदा जाऊन यावं असं नाही, त्याचे फॉलोअप पण करावा. आणि त्यांनी समजा काही होमवर्क दिला की नाही त्या मुलाला की तू असं करून बघ, तसं करून बघ किंवा अशी अशी कोडी सोडव, असं कर, तर तेही पालकांनी जरूर त्याच्यावर फॉलोअप ठेवावा आणि त्याचाही त्याला उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला वाटतं हेच फार महत्वाचं आहे किंवा याविषयीच माहिती मिळणं आवश्यक आहे, जी आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला देतात. अधिक मला प्रश्न विचारायचे आहेत, फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मैत्री एपिलेप्सीशी यावर आपण संवाद साधतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत यशोदा वाकणकर मॅडम आणि कविता शानबाग मॅडम. कविता मॅडम, माझ्या मनातला जो मगाचपासूनचा प्रश्न आहे तो मला विचारायचा आहे की जसं यशोदा मॅडम म्हणाल्या की वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांना हा त्रास व्हायला सुरुवात झाली होती आणि बराच काळ साधारण त्यांच्या आयुष्यातला त्यांनी याच्या सहित घालवली, तर आपल्याला साधारण हा त्रास कधी सुरू झाला आणि मग कुटुंबाचा याबाबत त्यांची भूमिका कशी होती, किंवा आपण रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करत होता तर तिथे साधारण हा त्रास सुरू झाल्यानंतरचं वातावरण कसं होतं, काय सांगाल? मगाशीच मी म्हटलं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर येते, तशीच मला बाळणपणामध्ये माझी पहिली फिट आली आणि त्यानंतर माझा एपिलेप्सी बरोबरचा सगळा प्रवास सुरू झाला. पण जसं यशोदाला म्हणजे घरातून सपोर्ट वगैरे मिळाला, तसाच मला प्रचंड सगळा माझ्या दोन्ही कुटुंबियांकडून म्हणजे माझ्या सासरहून आणि माहेरहून प्रचंड आधार होता आणि पाठिंबा होता. तसंच मी तोपर्यंत रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीमध्ये रुजूच होते, तर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मला पाठिंबा होता. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मला वाटतं मी आतापर्यंत इतकं काम करू शकले आहे ह्या क्षेत्रामध्ये. पण मी असं म्हणेन की सगळ्यांनाच असं होईलच असं नाही. प्रत्येकाच्या घरची परिस्थिती म्हणा किंवा त्यांची मानसिकता ही वेगळी असू शकते. पण माझ्या आयुष्याच्या जरा म्हणजे नंतरच्या काळामध्ये आल्यामुळे मी स्वतःवर सुद्धा बरंच काम केलं. नक्कीच. आणि मला वाटतं तुम्ही म्हणलात ते की तुमच्या आयुष्यात म्हणजे हा काळ जरा नंतर आला. आता मला फार महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे यशोदा मॅडम, संवेदना फाउंडेशनकडे, की बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यामध्ये जर विवाह होण्यापूर्वी ही जर व्याधी आलेली असेल तर कदाचित विवाह करताना त्या सखीला अनेक अडचणी उभ्या राहू शकतात. तर आपण एपिलेप्सीशी संदर्भित असलेलं विवाह मंडळ चालवता, तर मुळात संवेदना का सुरू करावंसं वाटलं, इथून आपण सुरुवात करूया. काय सांगाल याविषयी? आमची संवेदना फाउंडेशन ही संस्था सुरू होऊन नुकतंच 20 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आता 18 तारखेला त्याला 20 वर्ष होत आहेत.
तर 20 वर्षापूर्वी ही संस्था मला सुरू अशासाठी करावीशी वाटली की मला जो एपिलेप्सीचा त्रास होता, तर माझी 21 वर्षापूर्वी ब्रेन सर्जरी झाली आणि मी त्यातून पूर्ण बरी झाले. माझी ब्रेन सर्जरी झाल्यानंतर मला असं मनात वाटत होतं, अरे किती छान, आता ती प्रॉब्लेमच उरला नाही असा मी विचार करत होते. तर तेव्हा लक्षात आलं की हा फक्त मी स्वतःबद्दल विचार करतेय, अजूनही समाजात किती लोकांना, लाखो लोकांना हा त्रास आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि तो टर्निंग पॉइंट ठरला माझ्या आयुष्यात आणि मी लगेच एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू केला. तर आमच्या एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप तर्फे ज्या अनेक ऍक्टिव्हिटीज चालवल्या जातात, त्यातली एक आता तुम्ही म्हणालात ती की एपिलेप्सी वधूवर मंडळ आम्ही सुरू केलं. तर एपिलेप्सी वधूवर मंडळ आम्ही का सुरू केलं, कारण आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर अनेक एक लग्नाच्या वयाची मुलं मुली ज्यांना कंट्रोल्ड एपिलेप्सी आहे किंवा एपिलेप्सी ऑलरेडी चालू आहे, अशी मुलं मुली यायची विचारायला की त्यांचे आई वडील त्यांना घेऊन यायचे आणि ते आम्हाला विचारायचे की आता हिचं लग्न कसं होणार, किंवा एक मुलगी जरी पूर्ण बरी आहे तरी तिचे आई वडील आम्हाला विचारायला यायचे की आता हिचं लग्न ठरवताना आम्ही त्या पार्टीला हिच्या एपिलेप्सी बद्दल सांगू की नको, असे प्रश्न आम्हाला खूप यायचे. तर आम्ही ऑफकोर्स त्यांना म्हणायचो की नाही, सांगितलं तर पाहिजेच, कारण लग्न ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की आयुष्यभराची गोष्ट आहे, ती तुम्ही खरं सांगूनच केली पाहिजे, तुम्ही लपवता कामा नये. तर ती तुम्ही लपवता कामा नये यासाठीच आम्ही विचार केला की आपण एपिलेप्सी वधूवर मंडळ सुरू करू. तर 2008 साली संवेदना फाउंडेशननी एपिलेप्सी वधूवर मंडळ सुरू केलं. मी आणि माझे सगळे सहकारी, आमचा सगळा ग्रुप मिळूनच आम्ही काम करतो. तर मी तेव्हा पेपरमध्ये एक लेख लिहिला, त्याला सगळीकडून खूप उत्तरं आली, पत्र आली, फोन आले आणि मग आम्ही ठरवलं की याचा आम्ही प्रॉपर फॉर्म केला आणि विवाह मंडळ त्यात लोक नोंदणी करू लागले. ते जेव्हा 100हून अधिक झालं तेव्हा आम्ही ठरवलं की आपण याचा एपिलेप्सी वधूवर मेळावा भरवावा. तर असं काम आम्ही पुण्यात करायला लागलो की एपिलेप्सी वधूवर मेळावे भरवायला लागलो, ज्याला फक्त पुण्यातूनच नाही तर कविताच्या ग्रुपमधनं पण आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येऊन नाव नोंदणी करू लागले. आणि आमच्या ह्याच्यातनं आजवर 30 लग्न झालेली आहेत, ज्या की मुलं आणि मुली म्हणजे ब्राईड अँड ग्रूम त्या सगळ्यांना कंट्रोल्ड एपिलेप्सी आहे. तर यासाठी आम्ही नेहमी हे आधी सजेस्ट करतो की कुणीही एपिलेप्सी असलेलं येतं त्यांना आम्ही नाव नोंदणी नाही करू देत. आम्ही सांगतो की पहिलं काउन्सिलिंग सेशन घेणं महत्वाचं आहे, कारण त्या व्यक्तीची ॲबिलिटी बघणं गरजेचं आहे की लग्न ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कारण आमच्याकडे अशी पण आई वडील येतात की ते त्यांच्या मतीमंद मुलामुलींना घेऊन येतात आणि हिचं आता लग्नाला, हिचं नाव नोंदणी करा. त्यामुळे आधी आम्ही ते सगळं चेक करून घेतो. जर आजार खूपच असेल तर सांगतो की नाही, आधी तुझ्या आजारावर उपचार घेणं गरजेचं आहे. हे सगळं बघून आम्ही नाव नोंदणी करायला सांगतो आणि मग आमच्याकडे ती नोंदणी होते. मग आमचे मेळावे भरतात. जसं आमचे मेळावे भरतात तर तो इतर जसे मेळावे काही विशिष्ट कारणांच्या नुसार भरतात, तर तसं आमचं कंट्रोल्ड एपिलेप्सी ह्या कारणासाठी भरतो. इथे सगळ्या प्रकारची ह्युमन बिईंग्स, मानवजात सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. नक्कीच. आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे की तुम्ही म्हणालात की यातून 30 लग्न खूप व्यवस्थितपणे पार पडलेली आहेत आणि त्यांच्यासाठी हे फार मोठं काम आहे मला वाटतं आपल्याकडून होत असलेलं. आता मला कविता मॅडम आपल्याकडे यायचंय की ज्या वेळेला आपण एखाद्या मुलांमध्ये ही एपिलेप्सी असलेली बघतो, तर ह्याचं काम पुढे नेण्यासाठी आपल्याकडून सुद्धा चाइल्ड रेज ही संस्था सुरू झाली. तर ह्याची सुरुवात का करावीशी वाटली, याच्या मागचं कारण काय होतं? सांगते. मी आताच म्हटलं की मला दोन्हीकडून, सासरहून माहेरहून प्रचंड पाठिंबा होता, उत्तेजन होतं, प्रोत्साहन मिळत होतं सगळं काही करायला आणि कशाचाही माझ्या एपिलेप्सीचा कधीच बाऊ झाला नाही. पण तरी सुद्धा समाजाचा जो दृष्टिकोन होता, समाजाची जी मानसिकता होती ती मला कळायची की मी जर समजा म्हटलं की मला बाळंतपणात फिट यायला लागली, सुरुवात झाली, तर लोकांचे चेहरे बदलायचे. तर मला असं वाटलं की हे असं का होतंय, म्हणजे ह्याच्या जरी आपल्याला माहिती आहे की ह्याला एक वैद्यकीय कारण आहे तरी सुद्धा का लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतायत. म्हणून मी जसं यशोदा म्हणाली तसंच मी आमच्या इंडियन एपिलेप्सी असोसिएशनच्या सम्मान नावाच्या आधार गटात सामील झाले आणि तिकडून मी खूप काम करायला सुरुवात केली. आणि पण हे करता करताना मला बरीच मुलं तिकडे वेगवेगळ्या आपल्या ह्याची काय म्हणतात ज्याला वेगवेगळे IQ रेंज असलेली मुलं भेटली की ज्यांना विशेष गरजा खूप होत्या, एपिलेप्सी शिवाय
वेगळ्या अच्छा. वेगळ्या गरजा बरं, होत्या बरं. आणि ज्यांचे पालक असे सारखे कुठे ना कुठे असे नेहमी त्रासलेले असायचे, त्यांचे प्रश्न आमच्यापेक्षा खूप आणखीन गुंतागुंतीचे असायचे की यांना कुठल्या शाळेत टाकायचं, औषध पण चालू आहे, ह्यांची म्हणजे ह्यांचा बुद्ध्यांक पण कमी आहे, तर मग ह्यांना नेमकं करायचं कसं, ह्यांचं पुनर्वसन करायचं कसं. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा मी चाइल्डरेजची स्थापना केली तेव्हा मी पहिल्यांदा 2001 मध्ये मी childraise.com नावाची मी वेबसाईट चालू केली, संकेतस्थळ चालू केलं. कारण तेव्हा संकलित स्वरूपामध्ये अशी कुठलीच माहिती नव्हती खरंय. की स्पेशल स्कूल्स कुठे आहेत, विशेष शाळा कुठे आहेत, कार्यशाळा कुठे आहेत या मुलांसाठी, किंवा स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट हे सगळे कुठे, म्हणजे या सगळ्या पुनर्वसनाच्या सगळे साधनं कुठे उपलब्ध आहेत याची कुठेच माहिती अशी संकलित ह्याच्यात नव्हती. सो त्याच्यामुळे त्यावेळेला मी childraise.com चालू केली आणि मग नंतर लक्षात आलं की तरीसुद्धा पालकांना गरज आहे. मग जर्नी टू एम्पॉवरमेंट नावाचं रिसोर्स गाईड पब्लिश केलं आणि लक्षात आलं की प्रत्येक पालक त्याचं मूल हे वेगळं आहे, त्यांच्या गरजा सगळ्या वेगळ्या आहेत, अगदी म्हणजे आपण म्हणू की युनिक असतात या सगळे प्रश्न, त्यांना ते फोनवरून विचारायचे असतात. मग अशासाठी मग एक दिशा नावाची टोल फ्री हेल्पलाईन चालू केली. अच्छा, बर. फार महत्वाचं मला वाटतं काम तुमच्याकडून या बाबतीत झालंय की या टोल फ्री नंबरचाही अनेक जणांना उपयोग होतो. कारण खरंच आहे, मनातले प्रश्न कोणाला विचारावेत, बरं ते योग्य व्यक्तीला विचारले गेले पाहिजेत तरच आपल्याला योग्य उत्तर मिळेल. नक्कीच आपलं हे दोघींचंही काम फार मोठं आहे. आपल्या कार्यक्रमात एक फोन येतोय, तो घेऊया. आपल्याला विशाल पाटील प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. 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 हॅलो मॅम, मी विशाल पाटील बोलतो पुण्यावरून. बोला, प्रश्न विचारा. मला असं विचारायचं म्हणजे याची सुरुवातीच्या स्टेजमध्ये लक्षणं काय काय आहेत आणि आपल्याला म्हणजे कसं कन्फर्म होईल की हे एपिलेप्सीच आहे, किंवा मग आपल्याला ते अशा कोणत्या टेस्ट आहेत का की ज्या कन्फर्म करतील. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की मग ते डॉक्टर सुद्धा कन्फ्युज होतात की हे नेमकं काय आहे, कसं आहे. तर आपल्याला डॉक्टरांकडे जाण्या अगोदर सुद्धा कसं समजेल की हे एपिलेप्सीच लक्षणं आहेत. बरं बरं, नक्कीच आपण विचारूया. मला वाटतं मगाशी आपण बोलला होता यावर, पण पुन्हा एकदा जरा आम्हाला सांगितलं तर बरं होईल. एकतर एपिलेप्सी होण्यापूर्वी तुम्हाला काही लक्षणं असं दिसत नाहीत, म्हणजे तुम्हाला आधी एपिलेप्सीचा पहिला झटका याच्या आधी तुम्हाला नाही कळत की एपिलेप्सी होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षणं त्याच्या आधी नाही दिसत. पण आणि तुम्ही पुढचा जो प्रश्न विचारला ते डॉक्टरांनीच डायग्नोसिस करणं गरजेचं आहे, कारण आपण स्वतः त्यातले तज्ज्ञ नाही आहोत. त्यामुळे आपण त्याच्यात मेंदू तज्ज्ञाकडे जाणं, त्यांच्याकडे जाणं आणि त्यांनी त्या सांगितलेल्या टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि हे जे तुम्ही म्हणाला की डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी आपण कसं हे करायचं, तर आपण ते नाही करू, आपण लगेच डॉक्टरकडे न्यावं असं मला वाटतं. पण तरी सुद्धा आणखीन एक त्यात ॲडिशन करते, जसं मगाशी कवितानी सांगितलं किंवा मी सांगितलं की मुलामध्ये छोटी छोटी जे लक्षणं दिसतात की डोळे असे वरती करून नुसता बसलाय, किंवा ब्लँक होऊन झालं, एक हात असा करतोय, किंवा ओठ असे चिविंग असे वेडेवाकडे नुसते करतोय, म्हणजे फीट येऊन खाली नाही पडत आहे. पण ही जर काही लक्षणं असतील तर ती सुद्धा नक्की तुमच्या डॉक्टरला सांगा, ती सुद्धा तुम्ही डॉक्टरकडे जाल तेव्हा ही सगळी लक्षणं सांगा. आणि मगाशी सुद्धा आपण उल्लेख केला ते की तुमच्या मुलाचा व्हिडिओ करा, की त्याला घरी त्रास होत असताना तो व्हिडिओ करा आणि ते डॉक्टरना दाखवा. त्यामुळे हे तुम्ही करू शकता घरी, पण हे डायग्नोसिस डॉक्टरकडनं होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. थोडक्यात आपण निरीक्षणाआधी नीट नोंदवून घेऊन त्याची पूर्ण कल्पना डॉक्टरला देऊनच त्या गोष्टी आपण जर याची खात्री करून घेतली तर ते योग्य होईल. कविता मॅडम, मगाशी आपण बोलत होतो आणि आपण टोल फ्री नंबर पर्यंत आलो होतो, तर आपण ही संस्था सुरू केलीत आणि हे सगळं काम सुरू होतं, तर सगळे हे अनुभव कसे येत होते आपल्याला, काय सांगाल? अनुभव म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पहिला प्रश्न असा विचारला जातो की समजा आम्ही दोघेही जेव्हा ह्या क्षेत्रात काम करत आहोत तर की ह्या गोळ्या कधीपर्यंत चालू राहतील, पहिला प्रश्न असा असतो. सो त्याचं उत्तर आधीच यशोदाने दिलेलं आहे की आपले मानसिकता जर अशी ठेवली की आपण असं समजून चालावं की मी एक विटॅमिनची गोळी घेत आहे, म्हणजे हे ह्याच्याने माझ्या मेंदूला खुराक मिळतो आहे, असं जर धरून चाललात तर मग आपली मानसिकता बदलू शकते. तर बऱ्याचदा असं हे सगळं पालकांना सांगावं लागतं की आम्ही असं म्हणतो की
हा पूर्णपणे बरा होईलच असं आम्ही सांगू शकत नाही, पण ह्याच्यावर आपण नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो. आणि आम्ही दोघं त्याची अगदी उदाहरणं ज्वलंत आहोत उदाहरणात, नक्कीच. की आम्ही ह्या म्हणजे एपिलेप्सी सहित जगताना आम्ही याच्याबरोबर एवढं काम केलेलं आहे आणि आम्ही बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप आम्ही रुची ठेवून आहोत. तर हे असे उदाहरणं आहेत. आणखीन एक सांगायचं आहे की म्हणजे बऱ्याचदा आम्ही बघतो की पालक खूप ओव्हर प्रोटेक्ट करतात. म्हणजे हिच्या आई वडिलांनी तर हे केलेलंच आहे की म्हणजे त्यांनी अगदीच खूपच प्रोत्साहन वगैरे दिलं होतं, त्याच्यामुळे अगदी नॉर्मल रेग्युलर आयुष्य यशोदा जगू शकली. माझ्याही बाबतीत थोडंसं प्रौढावस्थेत असल्यामुळे माझ्याही याचा बाऊ झाला नाही. बरोबर. पण मी बघितलेली आहेत उदाहरणं की एक साधारणपणे माझ्या म्हणजे माझ्याकडे ती समुपदेशनासाठी आली होती म्हणजे एक महिला, अशीच केस होती की बाळंतपणामध्ये झाली होती, पण ती घरातून बाहेर सुद्धा पडत नव्हती. बापरे. म्हणजे इतके दोन टोकाची सुद्धा तुम्हाला आपण उदाहरणं बघू शकतो, म्हणजे बघायला मिळतात. नक्कीच. आणि मला वाटतं हीच मानसिकता आपल्याला बदलण्यासाठी आपण बदलायची आज आहे. कार्यक्रम ठेवला हो. आणि हे मार्गदर्शन दोन्ही तज्ज्ञांकडून आपल्याला मिळतंय. ह्या विषयावर असंच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलतोय मैत्री एपिलिप्सीशी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत यशोदा वाकणकर मॅडम आणि कविता शानबाग मॅडम. यशोदा मॅडम आपल्याकडे येते. मगाशी संवेदना फाउंडेशन मुळात कसं सुरू झालं याबद्दल आम्ही ऐकलं. आता मला त्यातल्याच एका योजनेकडे यायचं आहे की औषधाची मदत करावी असं मुळात का वाटलं आणि औषध मदत योजना ही नेमकी कशी सुरू झाली? ओके, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण मी मगाशी जसं म्हटलं की एपिलेप्सी ज्याला असते त्याला औषधं नियमित घेणं गरजेचं आहे. आपण इतका वेळ बोलतोय तसं. आणि काही जणांना तर लाईफ लॉंग घेणं पण तसं पण लागतं. पण आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर काय व्हायचं की जेव्हा जरा खेड्यातनं किंवा शहरातल्या गरीब वस्तीतनं पालक त्यांच्या मुलांना घेऊन यायचे, तर ते अनेकदा म्हणायचे की एवढं वर्ष घ्यायचेत, मग जाऊ दे, सुरूच नको करायला औषधं. बापरे. तर आम्हाला खूप वाईट वाटायचं त्याचं की असं पण म्हणण्याची यांच्यावर वेळ येते. किंवा आम्ही एक प्रसंग नेहमी सांगते की आमच्याकडे एक माणूस आला होता आणि त्याच्या 18 वर्षाच्या जुळ्या मुलांना हा त्रास होता. तर तो गरीब परिस्थितीतला होता माणूस. तर तो आम्हाला म्हणाला की त्या जुळ्या मुलांपैकी दोघांनाही त्रास आहे, तर मी त्यापैकी एकालाच औषध देतोय. तर हे ऐकून आम्हाला फार वाईट वाटलं. म्हणजे आपल्यासारखी मध्यम वर्गातली माणसं आपण असं नाही ऐकू नाही शकत. तर मी आणि माझे सगळे कलिग, आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटलं आणि आम्ही विचार करायला लागलो की यावर आपण काय करू शकू. तर म्हणून मग तेव्हा आम्ही काही डोनर्सना हे केलं की आम्हाला यासाठी मदत करा आणि आम्ही औषध मदत योजना तेव्हा सुरू केली की आपण अशा माणसांना मदत केली पाहिजे की ज्यांना खरोखर गरज आहे. खरंच आहे. आणि मला वाटतं तुम्ही जे उदाहरण दिलं ते फार महत्वाचं आहे की खरंच असे गरजू आहेत. तर तेव्हा जेव्हा सुरू केली होती तेव्हा फारच कमी डोनेशन्स आणि हे असायचं. त्यामुळे आम्ही अगदी 15-20 लोकांनाच अगदी पार्टली मदत करत होतो. पण नंतर आम्ही CSR कडे एका कंपनीकडे अप्लाय केलं आणि मग आम्हाला मोठी मदत मिळाली. आणि मला सांगायला आनंद होतोय की सध्या आम्ही 200 लोकांना त्यांच्या सगळ्या औषधांची मदत करतो. आणि एवढंच नाही तर त्यांना डायग्नोसिससाठी जे MRI वगैरे करावं लागतं त्यासाठीही मदत करतोय. आणि एपिलेप्सी सर्जरीज होतात तर महिन्यातनं एका एपिलेप्सी सर्जरीसाठी सुद्धा आम्ही मदत करतोय. क्या बात आहे. खरंच हे फारच मोठं काम आहे. कारण आपण लांबून म्हणतो की हे करणं की खरंच छान आहे, पण ते करताना तुम्ही जे काय अनुभव घेतात ते आम्ही घेऊ शकत नाही. मला कविता मॅडम आपल्याकडे यायचं आहे की मगाशी आपण उल्लेख केला होता की विशेष गरजा असलेल्या मुलांना कधी कधी या व्याधीला सामोरं जायला लागतं. तर मग यांचे पालक खरंच आधी ग्रासलेले असतात, त्यांना एक भीती असते, एक थोडासा ताणतणाव त्यांच्या डोक्यावर असतो. तर अशा पालकांना आपण काय सांगू शकाल की त्यांना काय मार्गदर्शन कराल? त्यांनी या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने याला सामोरं गेलं पाहिजे, काय सांगाल? एक तर आताच यशोदाने सांगितलं की औषधं ही सर्वात महत्वाची आहेत. तर आम्ही सुद्धा आता एक छोट्या प्रमाणामध्ये तेही आम्ही सुद्धा चाइल्ड्रेस तर्फे तेही चालू केलेलं आहे की औषधं चालू राहायला पाहिजेत. कारण ट्रीटमेंट गॅप ही सर्वात मोठी म्हणजे एपिलेप्सीला ही खूपच हानिकारक आहे. ही 3 वर्ष जे काही डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेले तेवढे तरी काळ
ती औषधं चालू राहायलाच पाहिजेत. सो ते एक चालू केलेलं आहे आम्ही. आणि दुसरं म्हणजे एकतर नियमित आपली जीवनशैली बदला. बऱ्याचदा काय होतं की विशेष गरजा आहेत, जास्त काही करू शकत नाही म्हटल्यावर बरेचदा हल्ली असं होतं की पालक मुलाच्या हातात मोबाईल वगैरे देतात आणि मग ते मूल पूर्ण वेळ म्हणजे मोबाईल बघत राहतं. मग बऱ्याचदा त्याच्यामुळे सुद्धा त्रास होऊन परत फिट येऊ शकते. तर अशा वेळेला मग त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या कामामध्ये गुंतवा, म्हणजे काही ना काहीतरी खेळ द्या किंवा म्हणजे घरातल्या कामामध्ये त्यांना जास्त करून गुंतवा, म्हणजे ज्याला आम्ही ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ असं म्हणतो. तर ते करायला शिकवा, कपड्यांच्या घड्या घालायला शिकवा किंवा बाकी पण काही, म्हणजे आपण जेव्हा जेवायला वगैरे आई काही करत असेल, वडील काही करत असतील तर त्यांना छोट्या छोट्या प्रमाणात मदत करा. सो असं सगळं आम्ही पालकांना सांगतो. आणखीन ज्या मुलांना शक्य आहे, ज्या मुलांना शाळेमध्ये जाणं शक्य आहे, आपल्या नेहमीच्या रेग्युलर शाळेमध्ये जाणं शक्य आहे, त्या मुलांना आम्ही म्हणजे त्यांची शाळा चालू राहण्यासाठी मदत करतो. कारण आता सर्वसमावेशित शिक्षण पद्धती आहे आणि प्रत्येक मुल हे शाळेत गेलंच पाहिजे. तर त्या ह्याच्यासाठी पण आम्ही बरेच प्रयत्न करतो की त्यांना शाळेत म्हणजे काही आपण ज्याला रेमेडियल एज्युकेशन म्हणतो, म्हणजे अध्ययन अक्षमता पण असेल, गतिमंदत्व असेल, मतिमंदत्व असेल, तर जेवढ्या प्रमाणात त्यांना आपण काही एक साधारणपणे जीवन कौशल्य शिकवू शकतो तर ते आम्ही त्यांना शिकवायला म्हणजे पालकांना सुद्धा आम्ही ट्रेन करतो. वा, नक्कीच. आणि ह्या सगळ्याचीच मला वाटतं गरज असते. खरं तर हा विषय मोठा आहे आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही दोघी करतायत. तर यशोदा मॅडम, मला जाता जाता आपल्याला विचारायचं आहे की जर असं कधी आढळलं की रस्त्यात एखाद्याला फिट आली किंवा चक्कर येते आहे, तर त्या वेळेला काही लोक चुकीच्या गोष्टी करतात, तर नेमकं काय करावं हे थोडक्यात आम्हाला सांगा. अगदी 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 हा फार 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 महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आपल्याकडे जर रस्त्यात कोणाला फिट आली तर लोक चप्पल लावतात नाकाला, कुठेतरी हॉटेलमधनं कांदा फोडून आणतात आणि तो नाकाला लावतात, असं काहीतरी करतात किंवा त्याचे हातपाय घट्ट पकडून ठेवतात. तर हे जे जे केलं जातं यापैकी काहीही करायचं नाही असं माझं अगदी म्हणणं आहे. कळकळीची विनंती आहे की ती चप्पल नाकाला लावून त्याच्यातली फक्त धूळ नाकात जाते, बाकी काही होत नाही. तो कांदा जेव्हा तुमच्या नाकाला लावतात तेव्हा तुम्हाला भयंकर इरिटेट होतं. मला पण कधी जर बाहेर फिट आली तर लोक असं करायचे जेव्हा, तेव्हा इतकं इरिटेट व्हायचं, पण मी काही बोलू नाही शकायचे. त्यावेळेला नेमकं काय करावं किंवा कधी कधी जीभ जर बाहेर आलेली असेल तर काय होऊ शकतं? एक तर पहिलं मी हे सांगेन की तिथे समजा जर बसवायला त्याला जागा असेल तर बसवा त्या व्यक्तीला, किंवा घरी असेल तर झोपवा. घरी असेल तर कुशीवर तुम्ही झोपवू शकता. जी काही लाळ वगैरे गळून जायचे ते गळून जाऊ दे. हातपाय पकडून ठेवू नका. ते जर हलत असेल तर हलू द्या, फक्त ते हलण्याने कुठे लागणार नाही ना एवढी काळजी घ्या. किंवा आजूबाजूला सुरी कात्री असं काही त्याला लागणार नाही ना हे बघून ठेवा. आणि असं हे करा, तोंडात चमचा खुपसू नका, असं काही करायची गरज नाहीये. काय पण तुम्ही रुमाल देऊ शकता, अशा गोष्टी तुम्ही करू शकता. खिडक्या उघडा, पंखा लावा, थोडासा त्याला वारा घाला. जर तो असा स्कार्फ बांधला असेल किंवा टाय लावला असेल तर ते सैल करा, त्या व्यक्तीला थोडं रिलॅक्स करा. पण सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही मेडिकल बुकमध्ये न लिहिलेली एक गोष्ट सांगते की त्या व्यक्तीला असं थोडंसं जवळ घ्या आणि म्हणा की मी आहे ना तुझ्या बरोबर, तू काही काळजी करू नकोस. असं कोणी म्हणत नाही. आज तुम्ही दोघी आहात म्हणून मला वाटतं हा विषय तितकाच योग्य पद्धतीने आम्हाला कळला आणि जे कोणी हे बघतायत त्यांना तुम्ही आहात हा आधार आहे असं मला वाटतं. खूप छान मार्गदर्शन तुम्ही दोघींनी केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आपण वापरू शकता. फेसबुकवर आपण प्रतिक्रिया देऊ शकता, त्याचबरोबर युट्यूबवर सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला देता येतील. फेसबुकवर प्रतिक्रिया द्यायच्या असेल तर www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com आपला मेल आयडी आहे. www.youtube.com/dd सह्याद्री युट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील. @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. जरूर आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आज दोन्ही सखींनी जे मार्गदर्शन केलं ते याबाबत नक्कीच लक्षात ठेवा. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.